सर्वात प्रथम तर मी सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सर्व पदाधिकारी ज्यांनी मिळून आणि बरोबर निवड समिती यांनी मिळून जो निर्णय केला आणि कार्यक्षम आमदार म्हणून माझी निवड केली, मला पुरस्कृत केलं, त्याबद्दल मी सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो। याच गेल्या वर्षीचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मला मिळाला। लोकमत समूहाने सुद्धा उत्कृष्ट संसदपटूचा मला सन्मान दिला, पण हा सन्मान माधवराव लिमयेजींच्या नावाने आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या माध्यमातून जो मिळतोय तो मला बहुमान यासाठीच वाटतो, कारण नागरी व्यवस्थेतल्या निर्माण करणाऱ्या व्यवस्थेतल्या अग्रणी तुम्ही आहात। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतला सत्कार आहे। कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेल्या या साहित्यकला क्षेत्रातल्या या भूमीतला सत्कार आहे आणि त्यामुळे मला तो जास्त बहुमान या ठिकाणी वाटतो।